सोलापूर मध्यमधील अपक्ष उमेदवार डॉ. संदीप आडके यांनी 20 नोव्हेंबर रोजी आचारसंहितेचा भंग केल्याबाबत मुख्य निवडणूक कमिशनर नवी दिल्ली, मुंबई, जिल्हाधिकारी आणि शहर मध्यचे निवडणूक निर्णय अधिकारी पडदुने यांच्याकडे लेखी तक्रार केलेली होती. त्याची तात्काळ दखल घेत कक्षप्रमुख आदर्श आचारसंहिता विधानसभा निवडणूक 2024 तथा निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी सोलापूर मध्य व सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांना या तक्रारीवर कारवाई करून 48 तासात अहवाल सादर करण्याचे आदेश काढले आहेत. आदर्श आचारसंहितेनुसार 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता निवडणुकीचा प्रचार संपणे गरजेचे असताना सुद्धा महायुती, महाविकास आघाडी, मनसे, धर्मराज काडादी, नरसय्या आडम वगैरे यांनी सोलापुरातील बहुसंख्य वृत्तपत्र आणि वाहिन्यांवर आजपर्यंत निवडणुकीबाबत आपल्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. 12 नोव्हेंबर नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान असंख्य अनधिकृत डिजिटल होर्डिंग्ज शहरभर लावण्यात आले होते. त्याबाबतच्या परवाने आणि खर्चाबाबत संदिग्धता आहे. सोलापूर दक्षिणमधील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांचा उघड प्रचार सुशीलकुमार शिंदे यांनी आपले मतदान केल्यानंतर सर्व वाहिन्यांसमोर मुलाखत देऊन पोलिंग बूथ जवळ केला. धर्मराज काडादी हे शांत आणि चांगले उमेदवार असल्यामुळे मी त्यांना मतदान केले आहे असे बोलून आपण कोणाला मतदान केले हे उघड करून इतर नागरिकांवर उघडपणे धर्मराज काडादी यांना मतदान करावे असा मेसेज मीडियातर्फे दिला. हीच गोष्ट खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील केली. धर्मराज काडादी यांनी सुद्धा निवडणूक आचारसंहितेचा भंग करून प्रतिबंधित वेळेस प्रेस कॉन्फरन्स घेऊन मीडियामध्ये बातम्या आणि जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. शहर मध्यमधील माकपचे नरसय्या आडम यांनी सुद्धा आजपर्यंत अनधिकृतपणे जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला आहे. त्यांनी लोकांना प्रभावित केले आहे अशा अनेक कलमांखाली डॉ. आडके यांनी तक्रार दाखल केली होती. निवडणूक कालावधीमध्ये सोलापूर, महाराष्ट्रातील अनेक मीडिया हाऊसने पेड न्यूज प्रसिद्ध करून ठराविक उमेदवार आणि पक्षांना प्रसिद्धी दिली आहे. त्यामुळे ही निवडणुकीत दूषित झाल्यामुळे निवडणूक रद्द करावी व संबंधित सर्व उमेदवार, पक्ष आणि त्यांना प्रचारामध्ये साथ देणाऱ्या लोकांवर निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेप्रमाणे कारवाई करण्याची मागणी केली आहे. या आदेशामुळे निवडणुकीच्या मोजणीआधीच बरेचसे उमेदवार आणि पक्षांवर व सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता दिसत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 20 नोव्हेंबर 2024 रोजी सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी एकूण 65.41% मतदान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. जिल्ह्यात एकूण 38,48,869 मतदार असून आज सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंत 25,17,374 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात पुरुष मतदार 13,17,364, स्त्री मतदार 11,99,912 तर तृतीयपंथी 98 मतदारांनी मतदान केले आहे. मतदानाची एकूण सरासरी 65.41% झाली आहे. विधानसभा निहाय झालेले एकूण मतदान आणि मतदानाची टक्केवारी याप्रमाणे: 244 करमाळा विधानसभा मतदारसंघात एकूण 2,23,207 मतदारांनी मतदान केले. एकूण टक्केवारी 67.85%. 245 माढा विधानसभा मतदारसंघात एकूण 2,48,167 मतदारांनी मतदान केले. 70.36% मतदान झाले. 246 बार्शी विधानसभा मतदारसंघात 2,44,740 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. टक्केवारी 72.52%. 247 मोहोळ अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघात 2,27,444 मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी 68.62%. 248 सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात 1,86,037 मतदारांनी मतदान केले. 56.62% मतदान झाले. 249 सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात एकूण 1,84,973 मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी 53.36% आहे. 250 अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात एकूण 2,46,699 मतदारांनी मतदान केले. टक्केवारी 64.33%. 251 सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात 2,33,342 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 58.35% आहे.
252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघात एकूण 2,57,726 मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी 68.97%. 253 सांगोला विधानसभा मतदारसंघात 2,45,420 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 73.59% आहे. 254 माळशिरस अनुसूचित जाती मतदारसंघात एकूण 2,29,619 जणांनी मतदान केले असून मतदानाची सरासरी टक्केवारी 65.69% इतकी आहे. नमस्कार, मी कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी सोलापूर. आज 20 नोव्हेंबर 2024 रोजी आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली. कुठल्याही अनुसूचित प्रकारची घटना घडली नाही. 4-5 फार लहान प्रकारचे इन्सिडेंट्स झाले, त्या प्रत्येकमध्ये FIR दाखल झाला आहे आणि कोणत्याही प्रकरणमुळे, कोणत्याही घटनामुळे निवडणूकवर कुठल्याही प्रकारचा प्रभाव झाला नाही. यावेळी विधानसभा निवडणूक 2024 मध्ये 65.41% वोटिंग झालं आहे. यामध्ये हा जो आकडा आहे त्यामध्ये थोडा आता वाढ होणार, कारण हा जो आकडा आहे ते 7:30 वाजता मी घेतला होता, तर त्यामध्ये जवळपास 0.5% वाढ होईल, कारण 40-50 बूथवर आताही वोटिंग सुरू होतं. कॉन्स्टिट्युएन्सी वाईज जे वोटिंग आहे तो मी सांगतो. तर माढामध्ये 67.85, माढामध्ये 70.36%, बार्शीमध्ये 72.52%, मोहोडमध्ये 68.62%, सोलापूर नॉर्थ मध्ये 56.62%, सोलापूर सेंट्रल मध्ये 53.36%, अक्कलकोट मध्ये 64.33%, साऊथ सोलापूर मध्ये 58.35%, पंढरपूर मध्ये 68.96%, सांगोला मध्ये 73.59% आणि माळशिरस मध्ये 65.69% एवढा वोटिंग झाला आहे. असा एकूण 65.41% वोटिंग आमच्या सोलापूर जिल्ह्यात झालं आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 20 नोव्हेंबर 2024 रोजी सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात आज मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी एकूण 57.09% मतदान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. जिल्ह्यात एकूण 38,48,869 मतदार असून सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 21,97,236 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष मतदार 11,30,906, स्त्री मतदार 10,66,231, तृतीयपंथी 69 मतदारांनी मतदान केले आहे. मतदानाची एकूण सरासरी 57.09% झाली आहे. विधानसभा निहाय झालेले एकूण मतदान आणि मतदानाची टक्केवारी याप्रमाणे: 244 करमाळा विधानसभा मतदारसंघात एकूण 1,94,010 मतदारांनी मतदान केले, टक्केवारी 58.57%. 245 माढा विधानसभा मतदारसंघात एकूण 2,04,541 मतदारांनी मतदान केले, 57.99%. 246 बार्शी विधानसभा मतदारसंघात 2,10,860 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, मतदानाची टक्केवारी 62.48%. मोहोळ अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघात 1,98,338 मतदारांनी मतदान केले, टक्केवारी 59.84%. 248 सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण 1,68,029 मतदारांनी मतदान केले असून 51.49% मतदान झाले आहे. 249 सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात 1,19,337 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची सरासरी 49.60% आहे. 250 अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात एकूण 20,262 मतदारांनी मतदान केले असून
टक्केवारी 58.48% आहे. 251 सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण 1,98,790 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 51.94% आहे. 252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघात 2,02,446 मतदारांनी मतदान केले आहे. टक्केवारी 54.18%. 253 सांगोला विधानसभा मतदारसंघात 2,14,423 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 64.30% आहे. तर 254 माळशिरस अनुसूचित जाती मतदारसंघात 2,09,400 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून टक्केवारी 59.90% आहे. दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटात राजकीय वातावरण तापले आहे. ऐन मतदानाच्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी अपक्ष धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. दक्षिण सोलापूरमधून ठाकरेंच्या शिवसेनेने अमर पाटील यांना उमेदवारी दिली. मात्र महाविकास आघाडीचा धर्म न पाळता प्रणिती यांनी काडादी यांना सपोर्ट केल्याने शिवसैनिकांनी त्यांच्या फोटोवर चपला मारत निषेध व्यक्त केला. शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी प्रणिती यांचा एकेरी उल्लेख करत चांगलाच समाचार घेतला. प्रणिती शिंदे गद्दार आहे, तिला लाज लज्जा नाही. प्रणिती शिंदेंची महाविकास आघाडीतून हकालपट्टी करावी अशी मागणी कोळी यांनी केली. कोळी म्हणाले, गद्दार प्रणिती शिंदेने सोलापुरातील शिवसैनिकांचा घात केला आहे. महाविकास आघाडीचा धर्म प्रणिती शिंदेने पाळला नाही. त्यामुळे गद्दार प्रणिती शिंदेची महाविकास आघाडीतून हकालपट्टी करावी. तिची हकालपट्टी केली नाही तर काँग्रेसने खासदारकी रद्द करायलाच हवी. प्रणिती शिंदेला लाज लज्जा असायला हवी होती. शिवसेनेच्या जीवावर ही खासदार झाली अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. गद्दार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा घात केलाय. त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही. म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व आमच्या पक्षातील नेत्यांकडे मागणी आहे, ताबडतोब ह्या गद्दार प्रणिती शिंदेची हकालपट्टी करा. नुसती ह्या गद्दार प्रणिती शिंदेची हकालपट्टी नाही तर ही जी काँग्रेसने खासदारकी रद्द केली पाहिजे ताबडतोब. हिला लाज लज्जा शिल्लक असायला पाहिजे होते. शिवसेनेच्या जीवावर ही खासदार झाली. आमचे उद्धव साहेब आजारी असताना यांनी उद्धव साहेबाचं बूट पुसायचं काम केलं, बूट चाटण्याचं काम केलं सभा मागण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी. आणि उद्धव साहेबांनी आजारी असताना देखील प्रणिती शिंदेसाठी सभा घेतली. तिला एवढी देखील जाण राहिली नाही. हिला अक्कलच नाही मुळात. ही बेअक्कली माणसं आहे, ती गद्दार आहे ती. कारण या प्रणिती शिंदेनं भाजपकडून सुपारी घेतलेली आहे, भाजपची हात मिळवणी केलेली आहे. म्हणून तिकडं खासदारकीला भाजपनं तिला मदत केली. म्हणून इकडं तिनं सुभाष देशमुखला निवडून आणण्यासाठी आज तिनं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. आणि पण आम्हाला काय फरक पडत नाही, आमचा उमेदवार तर निवडून येणार, त्यात वादच नाही. मला या माध्यमातून महाविकास आघाडीकडे मागणं आहे आणि उद्धव साहेब आपल्याला पण हात जोडून विनंती आहे, या काँग्रेसवाल्याला जवळ तवा ह्याला ठेचून काढलं पाहिजे. यांना आपण सहनशीलता घेतली, यांना वाटत असेल की आपण महागार घेतोय. तुम्हाला सांगतोय प्रणिती शिंदे, तुलाच काय तुझ्या बापाला देखील आम्ही भेट नाही आणि असली भीती आम्हाला परत दावायची नाही. राज्यात विधानसभा मतदारसंघासाठी काल मतदान पार पडले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अंदाजित आकडेवारीनुसार राज्यात 65.02% मतदान झाले. 2019च्या निवडणुकीच्या तुलनेत हे मतदान काही टक्क्यांनी जास्त झाले आहे. त्यामुळे आता राज्यात कोणाची सत्ता येणार हे 23 तारखेला पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पण राज्यात निवडणूक पार पडताच अनेक संस्थांचे सर्व्हे अहवाल समोर आले असून यामध्ये भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष ठरणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता या सर्वेक्षण अहवालावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला. आतापर्यंत कोणते एक्झिट पोल खरे ठरले हा संशोधनाचा विषय असल्याचे राऊतांनी म्हटले आहे. राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात येणाऱ्या आकडेवारीबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी ते म्हणाले, लोकशाहीमध्ये गुप्त मतदान करण्यात येत असते, त्यामुळे एक्झिट पोलमध्ये लोक मनातली गोष्ट मांडतात असे नाही. महाराष्ट्रातही यावेळी असेच झाले आहे. त्यामुळे 2-4 हजारांचा सर्व्हे करून कोण जिंकणार कोण हरणार हे कसे सांगतात. हरियाणामध्येही काँग्रेस 60% जागा जिंकेल असा एक्झिट पोल आला होता. लोकसभेला मोदी 400 पार जातील अशा प्रकारचा एक्झिट पोल तयार करून घेतला होता. त्याचे काय झाले हे लोकांनी पाहिले आहे असा टोला राऊतांनी लगावला. काल आमचे दैवत सुशीलकुमार शिंदे साहेब, सोलापूरच्या लोकप्रिय खासदार माननीय प्रणितीताई शिंदे
यांच्यावर सोलापूरच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोरे यांनी एकेरी भाषा केली व त्यांच्या गाडीची तोडफोड करण्याची भाषा केली। आज मी तुम्हाला सांगतो, सोलापूर शहर दक्षिणची जागेचा विषय आला तर सुशीलकुमार शिंदे साहेब त्या जागेवर मुख्यमंत्री झाले, त्या ठिकाणी आनंदराव देवकर आमदार झाले, दिलीपराव माने मालक त्या ठिकाणी आमदार झाले। दक्षिण जागा आमची असतानासुद्धा आम्ही सर्व लोक शांत होतो, परंतु काल तू जी भाषा या शरद्या कोळीने केली त्याला मला एक सांगायचं आहे। एकीकडे उद्धव ठाकरे एक सज्जन माणूस शिवसेनेचं नेतृत्व करतो आणि असल्या या फालतूक माणसाला शिवसेनेचा उपनेता केला आणि उद्धव एक प्रकारे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा एक प्रकारे अपमान झालेला आहे। तिकडे सोलापूरमध्ये निष्ठावंत सैनिक असताना अशा या खंडणीखोर ते पैसे देऊन तिकीट विकत देणाऱ्या या माणसाला आपण उपनेता केला। यामध्ये शिवसेनेची खूप मोठी शोकांतिका आहे। तो आपल्याला माहीत असेल, सोलापुरामध्ये वाळू तस्करी व तसेच खंडणीखोर बलात्कारी असे विविध गुन्ह्याने गाजलेला हा शरद कोळी याला सांगायचं आहे, तुझ्या ऑफिससमोरून तू कालचे वक्तव्य केला की ताईंची गाडी फोडील। मी तुला आज सांगतो, तुझ्या ऑफिसहून मी आज बोललोय, तुझी गाडी ज्या दिवशी त्या ऑफिसमध्ये समोर थांबेल त्या दिवशी तुझी गाडी फोडल्याशिवाय हा युवक काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार नाही। राजकोट गुजरात येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेसाठी जरा चंडक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाची खेळाडू कुमारी श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिची राज्यस्तरीय शालेय डायव्हिंग स्पर्धेत हायबोर्डमध्ये प्रथम क्रमांक, 3 मीटर स्प्रिंग बोर्डमध्ये प्रथम क्रमांक व 1 मीटर स्प्रिंग बोर्डमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून राजकोट गुजरात येथे दिनांक 14 ते 30 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थापिका निर्मलाताई ठोकळ, अध्यक्ष सचिन भैया ठोकळ, सचिवा शिल्पाताई ठोकळ, प्रशालेचे मुख्याध्यापक मोहनराव घोडके, क्रीडा शिक्षक दशरथ गुरव, नफिसा शेख आणि सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांनी कौतुक केले आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान झाल्यानंतर आता एक्झिट पोलचे अंदाज आले आहेत। विविध संस्थांच्या या एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे। काही संस्थांनी राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे। आता हे अंदाज किती खरे ठरतात याचे उत्तर शनिवारी मिळणारच आहे। महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला किती जागा मिळू शकतात याची माहिती घेऊया। पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार ठाकरे गटाला 16 ते 35 जागा तर इलेक्ट्रोलर एजनुसार ठाकरे गटाला 44 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे। चाणक्य स्ट्रॅटेजी संस्थेच्या एक्झिट पोलनुसार ठाकरे गटाचे 35 उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे, तर लोकशाही रुद्र एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला किमान 20 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काही एक्झिट पोल्सने शिंदे गटापेक्षा ठाकरे गटाला जास्त जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे। माळकवठे येथे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांना पोलिसांनी घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी संतप्त कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले व संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली। मी अमर डुके, दक्षिण सोलापूर युवक अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी। या ठिकाणी आमची वंचित बहुजन आघाडीचे युवा कार्यकर्त्यांची शाखा असून सर्व वर्ग युवा कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचं हे वर्ग मानणारा म्हणलं तर संविधानाला मानून काम करणारा मोठ्या प्रमाणातला आमचा भीमसैनिक आज हा जो पोलीस प्रशासनानं ज्या आज आमच्या युवकांवर जे बॅड हल्ला केलेला आहे या घटनेचा मी जाहीर निषेध करतो व पोलीस प्रशासनावर ज्या कोणीही लोकांनी जे आमच्या भीमनगरमध्ये घुसून जे ह्या हल्ल्याचा जे प्रयत्न केलेला आहे आमच्या जनतेवर। मी आतिश बनसोडे। अवघ्या काही एक तासाभरापूर्वी सोलापूर शहरामध्ये अशी एक बातमी पसरली की ज्याच्यामध्ये दक्षिण सोलापुरातील मंद्रुप तालुक्यातील दक्षिण तालुक्यातील मंद्रुप गावातील माळकोटे येथे पोलिसांचा जो लाठीचार्ज झालेला आहे 100 मीटरच्या कारणावरून 100 मीटरच्या बाहेर असताना सुद्धा काही समाजातील जे घटक आहेत जे मतदानाला जात होते, इथली एक प्रथा आणि परंपरा आहे। गेल्या अनेक वर्षापासून इथले नागरिक जे आहेत ही आंबेडकरी जनता एकत्र येऊन उत्सवासारखा लोकशाहीचा सण हा मतदानाचा साजरा करत असते आणि ते करत असताना सगळेजण मिळून
एक गट्ट्याने एक मतदानावर एकाच वेळी जाऊन आपापल्या गावाच्या मतरूपी ताकद त्या ठिकाणी दाखवत असतात. परंतु कुठेतरी ही गोष्ट कुणातरी खुपल्यासारखी वाटते आणि अशी गोष्ट होत असताना काहीतरी संभ्रम निर्माण करून पोलिसांच्या मध्ये आणि गावकऱ्यांच्या मध्ये एक दुफळी माजून गावकऱ्यांवर म्हणजे इथल्या आंबेडकरी जनतेवर लाठी हल्ला करण्याचं धाडस कशामुळे होतं याचं कारण याचा खुलासा इथल्या पोलीस प्रशासनाने द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. महत्वाची गोष्ट अशी की 100 मीटरच्या बाहेर जावा म्हणून तुम्ही ताकीद देऊ शकत असता, तुम्ही ताकीद देऊ शकला असता, परंतु काठी उगारण्याचा आदेश तुम्हाला कोण काढला किंवा कोणी दिला? सध्या निवडणुकीचा कार्यकाळ आजचा चालू आहे. मी टाकळीचा कार्यकर्ता आहे. पोलीस आमच्याही गावात आले होते आणि जे कोणी 100 मीटरच्या आत कार्यकर्ते असतील, मतदार असतील, पोलिसांची गाडी आली की प्रत्येक कार्यकर्ता किंवा कोणी मतदार असेल पळून जातात. पण मंद्रुपमध्ये 100 मीटरच्या बाहेर असताना सुद्धा माळकवट्यामध्ये 100 मीटरच्या बाहेर असताना सुद्धा गुंडाळे साहेबांनी किंवा पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं बाहेर जावा, तर ही कार्यकर्ते बाहेर गेले. त्याच्यानंतर म्हणजे पोलीस डिपार्टमेंटची गाडी येते, इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना आणि केवळ एकाच पक्षाचे कार्यकर्ते येते, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत, त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण होते. हे काय समजायचं आपण? पण ठीक आहे, इथपर्यंत न थांबता संबंधित पोलीस अधिकारी म्हणजे ज्यांनी कोणी इथल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवरती मारहाण केली, लाठी हल्ला केला, ते कार्यकर्ते त्यांच्या गल्लीत घुसतात, त्यांच्या घरापर्यंत घुसतात. म्हणजे कालपर्यंत गावगुंड आमच्यावरती अन्याय करत होते, आज पोलीसच आमच्यावर जर हल्ला करत असेल तर न्याय कुणाकडे मागायचा आहे? माझी सर्वांना नम्रपूर्वक विनंती, मंद्रुप पोलीस स्टेशनला विनंती. मारे इलेक्शन टाकायला आलो होतो, इथं चालताना डिपार्टमेंटाने आम्हाला मारले, काजोक लाठीने चार्ज मारले लागले, भरपूर मारायला डोक्याला लागलं, अजून पाय चप्पल बी सोडून गेलो. तसंच काय कळलं, गुंडाळे साहेबांनी इथं आलो होते, कायद्याप्रमाणे आम्ही बाहेर थांबलो होतो, तरी बी दुसरं हे भेटणे आलेली तो, तरी बी आम्हाला पळवून मारलेला आहे. कोंडाबाई लक्ष्मण नडखंबे. मी घरापुढे थांबले होते, मग आमचा मुलगा आलाय, मग त्याला चला येले उशीर होतोय म्हणताना आमची सून साडी घालाली होती. मी घरापुढे थांबले, माझा मुलगा घरापुढे थांबलाय. आले ते सरका मावशीबाई म्हणले की माझ्या पुढं माझ्या मुलालाच मारायले. ते कसं हो साहेब, घरापुढे येऊन मारायचं? तिघ जण होते, तिघ जण. एक सफेद कपड्यावरला त्यानंच मारलाय माझ्या मुलाला. हा, त्याला कोणचा आहे कुणाला माहिती, मला माहिती नाही त्याचं नाव. ते सफेद कपड्यावालाच मारलाय माझ्या मुलाला. कशामुळे मारला त्याला? त्याला कोण शिकवलं? 4:30 वाजता, 4:30 वाजता आमच्या मुलाला मारलेला काटे ह्या पोराला पडले, जाऊन ह्या लहान पोराला. कांबळे हा मुलगा तिथे खेळत होता सर, आणि खेळत असताना त्यांनी काठी एवढ्या मोठ्यानं मारली की ह्या पोराला लागली काठी. आणि आम्ही त्यांना असं का म्हणताना त्यांनी आम्हाला उलट बोलू लागले. त्यांनी तुम्ही तुमचं इथं काय काम आहे म्हणून त्यांनी आम्हाला पाठीमागे ढकललेत. म्हणजे आमच्या गल्लीमध्ये त्यांनी आम्हाला दाब द्यायला लागलेत आणि व्हिडिओ पाठीमागे एक साथ काढ लागलेत. म्हणजे आम्हाला काही किंमत नाही का? हे आता काय तर तुम्ही तडा लावल्याशिवाय त्यांना सोडायचं नाही सर. आणि त्यांच्यावर केस गुन्हा दाखल केला पाहिजे. एवढं लहान मुलाला गाठी लागली म्हणजे ही पहिल्याची काळजी परंपरा अजून त्यांनी चालू ठेवणार आहेत का? आमच्या जातीला काही किंमत नाही का? आमची जात थोडीशी पुढे जातात, त्यांनी पाठीमाग पाय ओढतात, म्हणजे आम्हाला काही किंमत नाही का? आता 21 शतक चालू आहे ही सर, त्यांच्यावर काय तर तुम्ही कारवाई केली पाहिजे. मी अनिल बनसोडे, वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता. 12 वाजता आम्ही सगळेजण बाहेर होतो. इकडं बाहेर झाल्यावर नंतर काय पोलीस येऊन आमच्यावर सगळ्या दलित वस्तीवर येऊन आत मारले ते, घुसून मारले ते. आणि आत ते कुठलं पोलीस आहेत त्यांनी, पोलीस आम्हाला आत बी जाऊ दे नाही, बाहेर बी जाऊ दे नाही. कालिदास म्हणून एक पोलीस अधिकारी आत आहेत, त्याने आत बी जाऊ देण्यात आणि बाहेर बी जाऊ देण्यात आम्हाला. आणि इथं येऊन थांबलायत, रोडवर येऊन थांबलायत, आत घुसून गल्लीत आमच्या घरात येऊन मारले ते. दलित वस्तीवर अन्याय झालेला आहे. मी दीपक दुपाडे, तालुका उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी. आपण 12 वाजता इथं आतमध्ये बसलो होतो, तरी गुंडाळे साहेबांनी येऊन आपल्याला विनंती केली. आम्ही येऊन 100 मीटरच्या बाहेर येऊन इथं बसलो होतो, सगळं शिल्प वगैरे देत, आणि सगळं लोकांना आपल्या मतदान करायला येऊ लागले ते. आणि अचानक 4-4:30 वाजता हे पवार साहेबांनी येऊन सगळ्यांची वरती लाठीचार्ज करू लागले. आणि करून गल्लीमध्ये घुसून 2 व्हीलरवरती बसून सगळ्यांना पळवापळी घरामध्ये शिरून बायकांना, लहान मुलांना सगळ्यांना मारू लागले त्यांनी. जय भीम. मी वचन कांबळे,
माळकोडे तालुका दक्षिण सोलापूर वंचित बहुजन आघाडीचे आमचे पूर्ण कार्यकर्ते आम्ही शासनाचं जे अंतर आहे त्या अंतराच्या 100 मीटरपासून लांब होतो आम्ही. तेव्हा सुद्धा गुंडासाहेब आलते तर त्यांनी त्यांच्या सहकार्याने आम्ही रेषेच्या बाहेर गेलेलो. मग त्यावेळी नंतर किती 12 वाजले ना असं गुंडासाहेब आलेले त्यांच्या सहकार्याने त्यांनी सांगितले तर आम्ही रेषेच्या बाहेर जाऊन थांबलोय. मग त्यानंतर 100 मीटरच्या अंतर आम्ही लांब होतो. मग त्यानंतर अचानक गाडी आली साहेबाकडली पोलीस स्टेशन मंद्रुपच्या. मग तिथून आले तर आम्ही पूर्ण सगळेजण थांबलो होतो. आमचे कार्यकर्ते आणि महिला होते सगळे होते. त्यांना आम्ही चिठ्ठ्या द्यालोय मतदानाचे. ते चिठ्ठ्या अचानक त्यांनी गाडी थांबवली डायरेक्ट लाठीचार्ज त्यांना आदेश कोणी दिला आणि तेही विदाउट ड्रेस वरती. विदाउट ड्रेस वर डायरेक्ट न विचारता नाही काही विचारता डायरेक्ट त्यांनी लाठीचार्ज करायला चालू केले. ठीक आहे इथं लाठीचार्ज झालं बरोबर आहे पण गल्ले घुसायची काय गरज होती त्यांना.